आपकी अदालत मध्ये आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मांवर आरोप आहे की ते विरोधकांचा अपमान करतात। मी आता तुमचे ट्विट्स पाहतो। राहुल गांधींबद्दल तुम्ही म्हणता की ते सद्दाम हुसेन सारखे दिसतात। त्यावेळी दिसायचे, त्यावेळी मी हेच बोलायचो की राहुलजी, तुमचा चेहरा आपल्यापैकी अनेकांपेक्षा चांगला आहे। यू लुक सो गुड। कशाला दाढी वगैरे वाढवून ठेवलेत? काढून टाका, चांगली वाटते। इतकंच तर मी बोललो होतो। कधी तुम्ही बोलता की ते अमूल बेबीचा चेहरा वाटतात। खरंच तर आहे, तो अमूलच्या जाहिरातीमधला आणि त्यांचा चेहरा मिळता जुळता आहे। त्यात मी काय करू शकतो सांगा? माझा चेहरा देखील कोणाशी तरी मिळता जुळता असेल। पण हा अपमान नाहीये का जेव्हा तुम्ही बोलता की याचा पुरावा द्या की तुमचे वडील कोण आहेत? मी तर इतकंच बोललो की सर्जिकल स्ट्राईक तर आर्मीने केला आहे। आर्मीकडे तुम्ही पुरावा नका मागू, कारण आम्ही तुमच्याकडून कोणताही पुरावा मागत नाही। हे फक्त राजकीय विधान आहे जे सीमेवर आपल्यासाठी लढणाऱ्या सैन्याच्या बलिदानाशी संबंधित आहे। जर एखाद्या वक्तव्याच्या विधानातील तुम्ही एखादा पॅरेग्राफ डिलीट करता आणि दुसरा पॅरेग्राफ हायलाइट करता तर हे चुकीचंच आहे ना? पूर्ण वक्तव्यामध्ये कोणाला तरी असं म्हणणं की पुरावा द्या की तुमचे बरोबरच आहे। मी त्यांना इतकंच म्हणतोय की मी विचारत नाहीये। मी नाही बोललो की द्या, मी बोललो की आर्मीकडून सुद्धा पुरावा मागू नका। राहुलजींनी हे मान्य करायला पाहिजे की सर्जिकल स्ट्राईक झालं। भारतीय लष्कराने पाकिस्तानला पूर्णपणे उद्ध्वस्त केलं। ज्या प्रकारे आम्ही प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागत नाही, तसंच तुम्ही सैन्याकडून पुरावा मागू नका। या स्टेटमेंटमध्ये चुकीचं काय आहे? याच्यातच नाही तर आता त्यांनी भारत जोडो यात्रा केली, इतकी यशस्वी होती आणि तुम्ही म्हणालात की त्यांनी पाकिस्तानमध्ये यात्रा काढायला हवी होती। बरोबरच आहे, कारण भारत तुटलाच कधी नाही। तुम्ही त्यांनाच विचारा। 1947 भारत विभाजित झाला, भारत आणि पाकिस्तान। आता जर कोणाला भारत जोडो यात्रा करायची असेल तर तो पाकिस्तानामध्येच करायला लागेल ना, भारतामध्ये का करेल? इंडिया इज अ युनायटेड। आणि जर तरी पण तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही नागालँडमध्ये करा, जिथे सेसेशनिझमची मागणी आहे। थोडाफार आसाममध्ये करा, तिथे पण सार्वभौमत्वाची मागणी होते। पण साऊथ इंडियाचे लोक कधीच सार्वभौमत्वाची मागणी करत नाहीत। मग तिथे का काढली आहे? तुम्हाला राहुल गांधींची काय अडचण आहे? मला काय अडचण असेल? त्यांना मोदीजींकडून अडचण आहे। आधी तुम्ही म्हणालात की पार्लमेंट हाऊस का बांधताय, इतका पैसा का खर्च करताय? आता जेव्हा पार्लमेंट हाऊस बनलं आहे तर म्हणतात की मोदीजी तुम्ही उद्घाटन का करताय? तर मग राहुलजींनी उत्तर द्यावं की बाबा तुम्हाला मोदींपासून काय समस्या आहे? मोदीजींना तर देशातल्या बहुतेक लोकांनी मत देऊन निवडलं। आता बघा, प्रियांकाजींबद्दल तर तुम्ही काहीच बोलत नाही, गरजच नाही पडत। आणि त्या म्हणाल्या की आपण सगळ्यांनी राहुल गांधींकडून शिकलं पाहिजे। काय शिकलं पाहिजे? कोणती गोष्ट शिकली पाहिजे? काय डोकं फिरवण्याच्या गोष्टी करतात? एखादी गोष्ट दाखवून द्या त्यांच्यातली की जी शिकली पाहिजे। काय ते गोल्ड मेडलिस्ट आहेत का कोणत्या वादविवाद स्पर्धेमध्ये? नाही, त्या म्हणाल्या की ते तपस्वी आहेत। पण कसले तपस्वी आहेत? जर मी अमेठीमध्ये 1996 मध्ये जलुकबारीमधून निवडणूक हरलो। 2001 मध्ये जोपर्यंत मी जिंकलो नाही तोपर्यंत तिथे तपस्या करत राहिलो। मग तुम्ही अमेठीतून केरळापर्यंत का पळालात? तुम्ही पळवून लावलात। आणखीन का पळाला तो? तुम्हाला ज्या अमेठीने तुमच्या वडिलांना MP बनवलं, तुम्हाला MP बनवलं, एकदा कुठे तुम्ही हरलात तर इतके नाराज झालात अमेठीच्या लोकांवर आणि वर म्हणताय तुमच्याकडून कोणी शिकावं? का शिकतील तुमच्याकडून? जर हरल्यानंतर देखील प्रत्येक महिन्याला तुम्ही अमेठीला जायचात आणि कसे काय म्हणू शकता की राहुल गांधीकडून काहीतरी शिका? काय शिकणार? त्या व्यक्तीमध्ये काय आहे? देशाची चेष्टा केली लंडनला जाऊन, ते शिकू? कोणती शिकवण घ्यावी तुम्ही सांगा? मोदीजींना पार्लमेंटमध्ये जाऊन चुंबन देण्याचा प्रयत्न करतात, ते शिकलं पाहिजे का आम्ही? नाही, प्रियांका तर म्हणाल्या की त्यांच्याकडून शिकलं पाहिजे की कसे ते मोदीजींना घाबरत नाहीत। घाबरत नाहीत? मोदीजींना घाबरत नाहीत ते
घाबरायला पण नाही पाहिजे, पण कायद्याला तर घाबरा. कायद्याने तुम्हाला MP म्हणून अपात्र ठरवलंय, तर तुम्ही कायद्याला का शिव्या तुम्ही घालता? त्यांचं MP पद काढून घेतलं, तुम्ही त्यांचं घर तुम्ही काढून रजतजी, घेतलं, आता काय नाही, करणार? नाही, रजतजी, तुम्ही स्वतःच सांगा की राहुलजींच्या आधी कोणाचंच MP पद गेलं नव्हतं का? काँग्रेसचेच 20 ML MPच्या सीट्स गेल्या होत्या. हे तर सुप्रीम कोर्टाचेच आदेश आहेत की तुम्ही जर डिस्क्वालिफाय ठरलात तर त्या संध्याकाळीच तुमचं MP म्हणून कार्य संपून जातं. मला सांगा, तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला का आव्हान देत आहात? सारखं सारखं तुम्ही बोलत आहात की मोदींनी डिस्क्वालिफाय केलंय, जस्टिस पटनाईक यांनी तुम्हाला अपात्र ठरवलंय. तुम्ही भारताला का सत्य पण सांगत एवढं नाही? सगळं झाल्यानंतरही ते म्हणाले की भले तुम्ही मला MP पदावरून हटवा, भले तुम्ही माझा बघा. माईक बंद करून टाका, भले तुम्ही माझं घर खाली करून टाका, मी अदानी बद्दल बोलतच राहणार. कुठे बोलतात आजकाल? ज्या दिवशी शरद पवारच्या घरी अदानी गेले तेव्हापासून राहुलजी अदानींबद्दल काहीच बोलत नाहीत. आता शरद पवारांच्या घरी गौतम अदानी जातात तर काय राहुलजी शरद पवार विरुद्ध ट्विट करताना दिसतात? जेव्हा अशोक गहलोतच्या घरी अदानी जातात तर राहुलजी त्यांच्या विरुद्ध ट्विट करताना दिसतात? तुम्ही का अशोक गहलोतना खुर्चीवरून खाली उतरवत नाही? सांगा. हे बघा, हजरत मोहम्मद कडून शिकण्यासारखं आहे. तुम्ही मिठाई नका खाऊ हे बोलण्याआधी त्याने स्वतः मिठाई खाण्याची सवय सोडली. तर तुम्ही अदानींवर टीका करण्याच्या आधी अशोक गहलोतना खुर्चीवरून उतरवा. तुम्ही अदानींविरुद्ध निगेटिव्ह बोलण्याआधी शरद पवारांसोबतचं तुमचं नातं नष्ट करा, मग बोला. यू मस्ट लिव्ह बाय एक्झाम्पल. पण तुम्ही देखील फक्त राहुलच नाही तर त्यांच्या आसपास जितकी लोक आहेत, पवन खेडाला त्यांनी स्पोक पर्सन बनवलं, तुम्ही त्यांच्यासाठी आसामचे पोलीस पाठवलेत. आता जर मी कायद्याच्या बाहेर जाऊन काम करीन तर माझ्याकडे देखील पोलीस येतील. पोलीस तर तुमचेच आहेत ना. काँग्रेसवाल्यांकडेच येतात. श्रीनिवास त्यांचे प्रेसिडेंट आहेत, ते तर त्यांच्या आमच्या विरुद्ध- पण घरात कितीतरी वेळा पोलीस येतात, म्हणून काय आम्ही रडत बसतो का? मी 1978 पासून आसाममध्ये आंदोलनं केली, इथपर्यंत आलो. कमीत कमी घरी पोलिसांसोबत मतभेद आणि वादविवाद 50 वेळा तरी झाले असतील. लहानपणी, कॉलेजमध्ये. मी तर कधीच रडत बसलो नाही. पण ते आसामचे पोलीसच काय येतात आता जर पवन खेडाजींना पोलीस अटक करायला येतात तर तुम्ही भांडण का करत बसलाय? तुम्ही पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं पाहिजे. कोर्ट तर आहे ना तुम्हाला जामीन द्यायला. तुम्ही तर सगळ्यांबद्दलच असं बोलता. केजरीवालजींना पण बोललात की आसामला आलात तर जेलमध्ये टाकेन. मी असं नाही बोललो. माझ्याबद्दल जे विधानसभेमध्ये बोलतात ते आसाममध्ये येऊन बोला. मी केस करेन. मी जेलबद्दल नाहीच बोललो. मी बोललो केस करेन. ते म्हणाले, मी कुठे तर- करेन? पोलीस स्टेशनमध्ये नाही. मी म्हणालो मी कोर्टात केस करेन. ते तर म्हणाले की मी हेमंतांजींना बोललो की तुम्ही दिलेल्या या मी तर माझ्या वाटच घरी या, बघतोय. माझ्या गाडीतून तुम्हाला सगळीकडे नाही फिरवीन. नाही, गाडीमध्ये नाही. आधी तर ते बोललेत की घरी जेवायला देईन, मग कारमध्ये बसवेन. सो आय एम वेटिंग. आय वॉन्ट टू सी हिज बिग मॅन्शन फर्स्ट. आणि मी पण एकदा जेवण करीन आणि मग गाडीतून दिल्लीतल्या गल्ली बोळांमध्ये मस्त फेरफटका मारेन. मी आणि ते तर आजपासून तुम्हाला- 10 दिवसांपूर्वी गुवाहाटीमध्ये माझ्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये हेच बोललोय की केजरीवालजींच्या पत्राची मी वाट पाहतोय, कधी ते मला बोलवतील. सगळ्यांमध्ये दम नसतो. तुम्हाला बोलवायचा दम नाहीये की तसाही दम नाहीये? कुठे दम आहे? त्यांनी बोलवलं तर त्यांच्याकडे माझ्यासोबत माझा फोटोग्राफर सुद्धा जाईल, घराचा सुद्धा तो फोटो काढून घेईल. कुठे दम आहे? केजरीवालजींना तुम्ही म्हणालात कायर जैसा बात मत करिए, मर्द है तो मर्द की तरह बात करिए. बरोबरच आहे ना. एक केजरीवालजींनी एक फॅमिलियर एक सीन बनवलाय. ते दररोज असेंब्लीला कॉल करतात. असेंब्लीचे नियम काय आहेत मलाही माहीत नाही. ते नेहमी कॉल करतात आणि त्यांचं नेहमीच एक भाषण देतात. तेच मुद्दे आणि तेच तिथून ते मोदीजींना जितक्या देता येतील तितक्या शिव्या देतात. मी आधी विचार केलेला की हे का तिथून शिव्या देतात? पब्लिक मीटिंग, प्रेस कॉन्फरन्समधून सुद्धा ते बोलू शकतात ना. तेव्हा माझ्या लक्षात आलं की असेंब्लीमध्ये बोलल्याने तुमच्यावर अब्रू नुकसानीची वगैरे केस होत नाही. तुम्ही ते स्वातंत्र्य उपभोगू शकता. मग असेंब्लीमध्ये काहीही बोला, माझ्यावर कोणतीच अब्रू नुकसानीची केस होत नाही. तर यासाठीच अरविंद केजरीवाल सतत असेंब्लीचा आश्रय घेतात टू अटॅक हिज पॉलिटिकल अपोनेंट्स. हे तर भित्रेपणाचं उदाहरण आहे.
तर त्यांनी बाहेर येऊन, पुरुष आहात तर असेंब्लीच्या बाहेर येऊन बोला ना. पण मग तुम्ही असेंब्लीच्या स्वातंत्र्याचा आश्रय का घेता मला सांगा. आता बाहेर बोलले तर तुम्ही त्यांच्यावर केस कराल. तुम्ही पण केस करा ना. मी तर पोलीस स्टेशनमध्ये केस नाही करणार, कोर्टातच केस करीन ना. मी केस नाही करणार तर मग काय जाऊन त्यांना अभिवादन करून बोलणार की साहेबराव तुम्ही माझ्याबद्दल एवढं चांगलं बोललात. तुम्ही का अशी अपेक्षा करता. हेमंताजी, मी तुम्हाला खूप प्रकारचे प्रश्न विचारले. काँग्रेसबद्दल, राहुल गांधींबद्दल, केजरीवालांबद्दल, आम आदमी पार्टीबद्दल, हिंदुत्वाबद्दल, कम्युनिझमबद्दल तुम्ही कोणताच प्रश्न टाळण्याचा प्रयत्न नाही केला. सरळ सगळी उत्तरं दिलीत.